केंद्रीय निवडणूक आयोगाकडून विधानसभा निवडणुकांची घोषणा। आसाम, केरळ, पुदुच्चेरीमध्ये 9 एप्रिलला तर तामिळनाडूमध्ये 23 एप्रिलला मतदान। पश्चिम बंगालमध्ये 23 आणि 29 एप्रिलला निवडणूक। 4 मे रोजी मतमोजणी। बारामती आणि राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीची तारीख जाहीर। दोन्ही ठिकाणी 23 एप्रिलला मतदान तर 4 मे रोजी मतमोजणी होणार। बारामती विधानसभा पोटनिवडणूक बिनविरोधात होणार। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष पोटनिवडणूक लढणार नसल्याची सूत्रांची माहिती। कुंभमेळ्यातून इतरांचे स्टॉल उखडून टाका। नितेश राणेंच्या वादग्रस्त विधानानं नव्या वादाला तोंड। विरोधकांकडून वक्तव्याचा समाचार। केंद्रीय निवडणूक आयोगाकडून विधानसभा निवडणुकांची घोषणा। आसाम, केरळ, पुदुच्चेरीमध्ये 9 एप्रिलला तर तामिळनाडूमध्ये 23 एप्रिलला मतदान। पश्चिम बंगालमध्ये 23 आणि 29 एप्रिलला निवडणूक। 4 मे रोजी मतमोजणी। बारामती आणि राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीची तारीख जाहीर। दोन्ही ठिकाणी 23 एप्रिलला मतदान तर 4 मे रोजी मतमोजणी होणार। बारामती विधानसभा पोटनिवडणूक बिनविरोधात होणार। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष पोटनिवडणूक लढणार नसल्याची सूत्रांची माहिती। कुंभमेळ्यातून इतरांचे स्टॉल उखडून टाका। नितेश राणेंच्या वादग्रस्त विधानानं नव्या वादाला तोंड। विरोधकांकडून वक्तव्याचा समाचार।